सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडनदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम। मधुचंद विश्वामित्र ऋषी पौमान सोमा देवता गाय छंदा षडजा स्वराः। ओम वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आता या ठिकाणी पौमान सोमा या नावाचा देव सांगितलेला आहे। पौमान सोमा म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ अजून जगाला समजला। सोमा म्हणजे काय, पौमान म्हणजे काय, तर याचा अर्थ आहे पवमाना, पवमाना। पव म्हणजे पवित्र करणारा, त्याला तुम्ही मान्य करा। आता याचा सोमा नावाचा देव सांगितलेला आहे। सोमा देव म्हणजे नेमका कोणता देव बुवा, चंद्र धरायचा का दुसरा देव शंकर धरायचा? तो सोमा याच्यामध्ये असे स अधिक ओम, सोमा स अधिक ओम। आता बघा, स म्हणजे सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन करणारे, अशा दृष्टीने धर्माचं पुनर्जीवन करणारा जो देव आहे त्याचं नाव आहे पौमान सोमा। सोमा स मध्ये स म्हणजे सनातन आलं, स म्हणजे सत्य आलं। परब्रह्म सत्य आहे, परम सत्य आहे, त्याचा नाश कधी होत नाही। त्याच्यामध्ये आलं स, सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात मुहूर्त दशांगुलम। हा जो परमात्मा आहे, हजारो शिरा आहेत, हजारो डोळे आहेत, हजारो कान आहेत, हजारो हात आहेत, हजारो पाय आहे, असा जो देव आहे तो पौमान सोमा आहे। आणि ओम, आणि ह्या देवाने जे शरीर धारण केले ते ओमचं शरीर धारण केले। ओम, ओमचं जो आपण ओम काढतो, ओमचा जो बिंदू आहे ते डोकं, अर्धमात्र हात, एकाकार छाती पाठ आणि पोट, तीनकार पाय, अशा दिशेने पहिला देव जगातला या अवतीर्ण झालेला आहे। आणि हा देव जो आहे सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात दशांगुल हा देव आहे। आणि हा देव जो आहे हा परमात्मा आहे। पव म्हणजे पाय, माना म्हणजे ज्याच्या छातीवरती, पव म्हणजे पाय, पायांची चिन्ह आहेत, पद चिन्ह आहेत। पवम म्हणजे तीन, पवम म्हणजे पवित्र पाय आहेत, असं धारण ज्याने केलं तर त्रिनिपद गोपाद धर्म धर्म त्रिनिपदान विचक्रमे विष्णुर गोपा आदाभ्या येतो अतो धर्म आणि धारण। हा जो देव आहे परमात्मा पौमान सोमा, याच्या छातीवर 3 पाऊल आहेत आणि त्याने आपला धर्माचं रूपरेषा आखून दिले। त्रिनिपदानी 3 पद, विचक्रमे तो 3 पद फिरला, छाती 3 लोक निर्माण केली आणि त्याने मग हे जग निर्माण केलेलं आहे। तर तो हा जो परमात्मा आहे सहस्र शीर्षा सहस्राक्षा, हा आपला देव आहे, हा परमात्मा आहे, म्हणून त्याला पौमान सोमा या नावाने म्हटलंय। सोमाने जे शरीर धारण केलं आहे ते ओंकार स्वरूप आहे। हा तो ओम हा पोकळ आहे। शेंगदाण्याचं टरफळ असतं का, आधी शेंगदाणा पाय टरफळ तयार होतं, त्याचे उभे धागे ते छंद आहेत, आडवे धागे ते स्वर आहेत, त्याने कवच तयार केलं आणि त्या कवचामध्ये ते जे कवच तयार केले त्या कवचामध्ये मगज टाकला म्हणजे शेंगदाणा बनला आणि त्या शेंगदाणा परत कोंब आला म्हणजे परमात्मा आला।
तशा प्रकारचा आधी छंद, आधी कवच तयार झालं त्या ओंकारामध्ये परब्रह्मामध्ये, आणि मग परमात्म्याने ह्या कवचात प्रवेश केलेला आहे, आणि मग त्याने आपलं सहस्त्र शरीर धारण केलेलं आहे. पवमान सोमा याचा जगात अजून कोणाला अर्थ सांगता आलेला नाही, तो आपण सांगितलेला आहे. स म्हणजे सनातन, सहस्त्र शीर्षा, सहस्त्राक्षा, सहस्रदशांगुलम. हा सनातन जो आपला धर्म आहे तो म्हणजे कधी नष्ट न होणार. सनातन म्हणजे परब्रह्म, ज्याचा कधी नाश होत नाही, जे कधी जन्मत नाही, जे मरत नाही, ज्याच्यात कोणी मिळत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. ज्याच्यामध्ये कोणी मिळत नाही, जो कोणामध्ये मिळत नाही, तो परमेश्वर आहे. आळूच्या पानावर पाणी टाकलं की त्या आळूच्या पाण्यात जिरत नाही. तसे तुमचं माया, तुमचे काम करून लोम, मच्छर, हे सगळे जे विकार आहेत, हे मूळ जे सनातन परब्रह्म आहे त्याला स्पर्श करीत नाही. म्हणून आपला धर्म जो आहे तो सनातन धर्म आहे. हिंदू धर्म सनातन धर्म आहे, म्हणजे कधी नाश होत नाही, आणि तो मरत पण नाही, जिवंत राहतो. म्हणून त्याला धर्म म्हटले. सनातन याचा अर्थ असा आहे, कोणी स्थापन न केलेला, कोणी फक्त त्याच्यात सुधारणा केलेली. कृष्ण भगवान संभव युगे दर धर्माचे ज्ञानाने होईल तेव्हा मी अवतार घेऊन धर्म सुधारणा करीन. याचा अर्थ असा आहे की मच्छा अवताराच्या काळामध्ये जी व्यवस्था होती, मग राम अवतारात काय होती, मग बौद्ध अवतारात काय, ह्या अवतारात काय अवस्था होईल, असा प्रत्येक वेळा बदल होत चालतो. माणूस जसा सुधरत जातो तसा बदल होतो. म्हणून याला पवमान सोम म्हटलेलं आहे. सोमा म्हणजे ओम, ओम म्हणजे आकार, ओकार, मकार, अर्धमात्रा. मग या 4 मात्रा याच्यामध्ये आहेत. मग आकारास्य ब्रह्मा. पार्वतीने विचार भगवान शंकराला, हे एवढं मोठं जे कसं काय तुम्ही ताब्यात ठेवणार? तेव्हा भगवान शंकराने पार्वतीचं दिलं काय, अकारस्य ब्रह्मा, उकारस्य विष्णू, मकारस्य रुद्र, अर्धमात्र असे प्रकाशनादा. तर त्याने सांगितलं की नाद जो आहे याच्यावरून निर्णय भाग तयार होते पुढं, म्हणून ते नाद म्हटले. किती नाद हे सांगता येणार नाही. हे 4 प्रमुख देव आहेत. म्हणजे पहिला अकार गणपती म्हणजे ब्रह्मा गणपती, ओकार म्हणजे विष्णू, मकार म्हणजे रुद्र, अर्धमात्रा म्हणजे सूर्य. आणि तो नादा पुढे जो सांगितलेला आहे, नाद म्हणजे त्याचे उपगट, आर्यस पॉझिटिव्ह, आर्यस निगेटिव्ह, हे जे प्रकार आहेत हे सगळे त्याच्यामधून निर्माण होणार आहेत पुढं, असं भगवान शंकराने शिवपुराणामध्ये पक्क सांगितलेलं आहे. त्याचं लक्षात ठेवा. तर त्या दृष्टीने हा पवमान सोमा म्हणजे 3 गट आहे. त्यामध्ये सगळ्या ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य सगळे देव त्याच्यात पंचायतीने आले. पवमान हा पव म्हणजे 5, हे 5 देव एकत्र आलेले आहेत. पव म्हणजे छातीवर पाऊल असणारे, हे 5 देव. पव म्हणजे 5 देव एकत्र आलेले आहेत, आणि त्यांना त्यांचा मान ठेवला पाहिजे. त्यांना आपण राखलं. हे पंचायतनं याच्यामध्ये दिसते. कशी? गणपती, शंकर, देवी, सूर्य आणि विष्णू, हे 5 देव. हे 5 देवामार्फत जग चालतं. मोदगल पुराणात सांगितलंय बा की भगवान ब्रह्मदेव गणपतीने भगवान शंकराला विश्वरूप दाखवलं. नंतर ब्रह्मदेवाने आपलं विष्णू दाखवलं. विष्णूने विश्वरूप ब्रह्मदेवाला दाखवलं. मग सूर्याने आपलं विश्वरूप दाखवलं. मग देवीने आपलं विश्वरूप दाखवलं. अशा 5 देवांनी 5 देवाची पंचायतन जे ते आपल्या आश्रमामध्ये स्वयंभू प्रगटलेले आहे. ते याच ठिकाणी जग देव प्रथम उतरलेले आहेत, आणि मग इथून जगाचा विस्तार झालेला आहे. याचा साक्ष पुरावा येतो. तर सांगायचा मुद्दा असा आहे की पवम म्हणजे पाऊल. छातीवर ज्या देवाच्या 3 पाऊल आहेत, नंदिकेश्वर, भृगुऋषी आणि वत्सदेवी 3 पाऊल आहेत. तसं भूर्भुवस्व ही 3 लोक आहेत. मग आता आपण सांगतो मानव जो आहे, गायत्री मंत्रापासून मानवाचं शरीर नवं बनतं, ते नष्ट होत नाही. म्हणून गायत्री मंत्रापासून शरीर नवं बनतं, माणूस देव बनतो. आळीचं फुलपाखरू होतं, ते हवेत फिरतं. आळीचे कुमारीण माशी होते, तिला तो संस्कार मिळतात. आता दुसरा मुद्दा असा आहे की मानव जन्माला येतो तेव्हा तो परमेश्वराचा संस्कार घेऊन येतो का? आता वंश परंपरा तुम्हाला सांगितली की सहस्र शीर्षा, ओंकार शरीर, ओम, आकार, उकार, मकार. मग आता आकारामध्ये ये व्यक्त करता आला,
ओ मध्ये उ मध्ये ओ, ये मध्ये शिव ये झाला, म मध्ये ये झाला, अर्धमात्रामध्ये बी. तर ओ मध्ये गणपती, ओ मध्ये विष्णू, ये मध्ये शिव, नंतर बी मध्ये सूर्य. हे देव जे हे जे गट आहेत, या गटाप्रमाणे भगवान शंकराने हे गटाचे प्रकार परिसरात सांगितले होते. मँगो, आंबा, आम ही नावं आहेत, तशी ही नावं बदलले, पण त्याचे जे मूळ स्वरूप आहे ते जागेवरच आहे. पूर्वी रक्तगट तपासणी पद्धती होती. केळीच्या पानावर रक्त घ्यायचं आणि एक ठराविक वनस्पती त्यात टाकायची, तर त्याच्या लगेच त्याचे रंग बदलायचे. म्हणजे तुमचा गट ओ, य तुमचा गट ये, तुमचा गट बी, ए बी, अशा दृष्टीने ते आकार उकार मकार या नावं सांगायचे आणि त्यावरच उपासना करायला सांगायचे. ऋषीकडे गेलो, ते ऋषी तुमच्याकडे पाहणार. तुमच्या शरीरावर ऊ दिसतोय, मग तू विष्णू भक्ती कर. तुझ्या कपाळामध्ये अ दिसतोय, तू गणपती भक्ती कर. तुझ्या कपाळात म दिसतोय, मग तू शंकर भक्ती कर. तुझ्या कपाळामध्ये अर्धा चंद्र चक्रकार दिसतंय, मग तू सूर्याची भक्ती कर. अशा ऋषींना पूर्वी दिव्य दृष्टी होती. त्या ऋषींनी ते आपल्या धर्माचं परिपक्व ज्ञान आपल्या धर्मामध्ये, जगाच्या धर्मामध्ये ऋषीमुनींनी जगाला सांगितलेलं आहे. जगामध्ये पूर्वी एकच धर्म होता. आता परमृत्य वाचून पाहू अर्थ काय. ओम अभूक्षतम प्रेमधू धारासोतस्य वेदसाम अपावशिष्ट सुकृतो. कामना प्रतिकारक असा सोमदेव आहे. अशा देवाचा सोमरसाच्या धारा चवीला अत्यंत मधुर असतात. आता सोमरस म्हणजे नेमका काय हा प्रश्न होतो. आता सोमरस कळत राहिला असं लोक सांगतात. तर भगवान शंकराने मला सांगितलं, सोमरस म्हणजे उसाचा रस, फळांचा रस, आमरस आणि साबुदाण्याची खीर हा सोमरस. आता आपण हा जो सोमरस अनेक प्रकार आहेत, पण एक प्रमुख 4-5 प्रकार तुम्हाला सांगितले. मग आता सोमरस जो आहे हे सोमरस आहे हा आपण पेल्यानंतर देव आणि मानव जे आहेत हे एकमेकापासून वेगळे आहेत. देवांचं शरीर वज्रकोशमय, मानवांचं शरीर हाडमय. देवांचं शरीर म्हणजे अमृत आहे, माणसाचं शरीर म्हणजे रक्त आहे. म्हणजे दोघांचं संगनमत होत नाही किंवा कोणी कोणाला भेटत नाही. तू तिकडं आणि मी इकडं. याच्याकरता देवांनी बृहस्पती देव आहेत, पवमान सोमा हा जो परमेश्वर आहे प्रत्यक्ष जगाचा, त्यांनी असं सांगितलं की तुम्ही सोमरस प्या. म्हणजे देव सोमरस पेतीन, तुम्ही सोमरस प्या. मग दोघांच्या शरीरामध्ये समान अवस्था प्राप्त होईल, मग आपल्याला देव भेटतील असं साक्षात सांगितलं. मग आता देवाचं सांगितलं सोम काय सांगितलं यांनी, कामना पूर्तीकारक आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करणारा हा सोमरस आहे, हा देव आहे पवमान सोमा. दुसरं काय सांगितलं की सोमरसाच्या धारा चवीला अत्यंत मधुर असतात. म्हणजे उसाचा रस पिलो का गोड लागतो. याच्यामध्ये सोम म्हणजे हिरवा रंग, कळलं. आणि वल्ली, सोमवल्ली असं नाव वृक्षानं सोमवल्ली. सोमवल्लीपासून सोमरस काढतो. सोमवल्ली म्हणजे नुसत्या वेली आहेत बा, त्याला खोड नाही असं कोण आहे. ऊस नुसत्या वेली आहे, त्याला खोड नाही असं कोण झाड आहेत. नारळ ज्याला खोड नाही पण वेली आहेत असं झाड कोणचं. केळी ज्याला खोड नाही पण ज्याला खोड नाही परंतु वेली आहेत अशी झाड. पपई. अशा दृष्टीच्या याच्यापासून सोमरस, फळापासून सोमरस तयार होतो. आणि तो सोमरस जो होतो आपल्या शरीराला म्हणजे देवदर्शन करून परमेश्वर प्राप्ती करण्याकरता हा सोमरस आहे. आणि एका ठिकाणी सोमरसाबद्दल सांगितलं बाबा, रानशेर हा सोमरस आहे. रानसर पेलो माणसं मारतात, हा सोमरस नाही. सोमरस जो आहे रान शहराच्या सारख्या कांडी असणारा जो वृक्ष आहे तो ऊस आहे. रान शहरासारख्या ज्याला कांडी आहे तो ऊस आहे. आणि हा ऊसाचा रस जो आहे याच्यामध्ये अनेक घटक द्रव्य आहेत, आपल्या शरीराला पोषक आहेत, मधुर आहे. ऊसाचा रसाचा रंग हिरवट आहे आणि तो आपल्याला जर पाहिलं तर तो प्रकाशमय आहे. म्हणजे आपल्याला तळ दिसतो ऊसाच्या रसातून, चांगला जमिनीत तळ, पाण्यातून तळ दिसतो तशा प्रकारचं. मग आता याच्यामध्ये सांगितलं बा, याच्यामध्ये पाणी टाका म्हणजे तो चांगला शुद्ध होईल.
म्हणजे आपण उसाच्या रसमध्ये बर्फ टाकतो, फळांचा रस लिंबू पिळतो आणि तो चांगला लागतो. अशा दृष्टीने हा सोमरस आहे, याचा फायदा आपल्याला कर्तव्यदक्ष करून देतो. पुढं हा सत्व कार्यकर्ता सोम सत्व कार्य सत्य कार्यकर्ता आहे. सत्कार्य करताय, सत्कार्य संपूर्णपणे सत्कार्य करणं म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी इंद्रिय आहेत, मन बुद्धी चित्त अहंकार हरम असं जे आहे ते सगळी शुद्ध करणार आहे. सगळ्यांना कोणा कमी पडून देणार नाही. सर्व इंद्रियांची पूर्ण वाढ करणार. कारण गायत्री छंद आणि षडजा स्वर जो आहे त्याच्यापासून मानवाचं शरीर, देवांचं शरीर प्रथम तयार झालं. त्याच्यानंतर मानवाचं शरीर तयार झालं आणि मग देवांनी काय केलं, हा जो आदिनारायण भगवान प्रगट झाला, पौमान सोमा वच्छ भगवान, त्याच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रगट झाला. म्हणजे त्याच्या कपाळातून कोण प्रगट झाला, शंकर भगवान प्रगट झाला. सत्कार्य करता. आता हे तयार झाल्यानंतर ब्रह्मदेवाने काय केलं की जे भगवान आदिनारायण आहेत त्यांच्या श्वासातून वेद प्रगट झाले. ते वेद त्याने आपल्या बुद्धीत साठवले आणि मग त्या बुद्धीत साठवल्यानंतर ब्रह्मदेवाने प्रथम सुरुवातीला काय केलं, सगळे जीव 84 लक्ष येऊन एक निर्माण केलं छंद स्वरूप. गायत्री छंद, उष्णिक छंद, अनुष्टुप छंद, ब्रते छंद, पंक्ती छंद, त्रिष्टुप छंद, नंतर जगती छंद. म्हणजे छंद म्हणजे आकार 24, 28, 32, 36, 40, 48, 72 अक्षराच्या दोन्ही. यातून सगळी प्रजा निर्माण केली, गवता सुद्धा. आणि सगळ्यांना सांगितलं, देवांना, सगळ्या जीवांना, तुम्ही जाऊन कोणी वृक्ष व्हा, कोणी गवत व्हा, कोणी पाणी व्हा, कोणी सुग्रह तारे व्हा, कोणी पृथ्वीसारखे ग्रह बना. अशा दृष्टीने यांना सांगितलं. हे जीव तयार झाल्यानंतर सगळे आकाशामध्ये आधांतरी फिरत असत आणि त्या ठिकाणी ते फक्त निराहारी होते, काही खातपीत नव्हते. नंतर जेव्हा त्यांनी काही जीवांनी देवीने पृथ्वी धारण केलं आणि मग सगळे पृथ्वीरूप धारण केलं, मग सगळे देवदेवता पृथ्वी आल्या, मग वनस्पती देवता आल्या, मग वनस्पती वाढल्या, वृक्ष वाढले, झाड वाढले, फळं आली. मग देवाने भगवान हरिवंश पुराणात सांगितलंय की ब्रह्मदेवाने सर्वप्रथम देवांना काय दिलं, म्हणजे फळांचा रस आणि कंदमुळे खायला दिली. त्यांचं शरीर पवित्र बनवलं आणि मग ते पुढे देवलोक सुरू झाले. देवानंतर मानव सुरू झाले, पक्षी तयार झाले. म्हणजे प्रत्येक जीवाला कसं वागायचं स्थळ निलेलं आहे. आंब्यासारखा आंबा काय वागतो, बोरसारखी बोर, फळासारखे फोर येते, माणूसारखा माणूस, कुत्रा कुत्रा. सगळ्यांना छंद आणि स्वर याची सांगड साठा तयार केलेला आहे. आपण साठा तयार करून ठेवतो, मग गणपतीच्या मूर्ती काढतो, खटाखट खटाखट, लगेच दत्त साठा करून दत्ताच्या मूर्ती तयार होतात. माती तीच, फक्त साचा वेगळा. तसं ब्रह्मदेवाने परमेश्वर ब्रह्म एकच आहे, पण त्याच्यामध्ये निर्णय प्रकारचे हे जीवसृष्टी तयार केली. तारे तयार केले, ग्रह तयार केले. त्याच्या देवीला सांगितलं जातो पृथ्वी बन, सगळ्या जीवाला सांगितलं जातो गौत बना, 84 लक्ष येऊन तयार करा. मग अशा दृष्टीने सगळं तयार झालं आणि तयार झाल्यानंतर जीवसृष्टी तयार झाली आणि सगळा कारभार सुरू झाला. मग आता तुम्हाला सांगायचा मुद्दा आपला असा आहे आज की माणूस जेव्हा जन्माला आला स्वर्गातून पृथ्वीवर, तेव्हा तो देवाचे संस्कार घेऊन आला का, जसे तसे आला का आपण पाहतो. हा सत्कार सगळे संस्कार घेऊन आलेला आहे. आता बघा तुम्हाला सांगतो, गायत्री मंत्र म्हटलं माणसाचं शरीर तयार होतं. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. याने तुमचं शरीर तयार होणार नाही. आंधळे पांगळे किंवा जीव जन्मलो लगेच मारणार. पुढं सांगितलं ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा सांगितला मंत्र. याच्यामध्ये तुमचं निम शरीर तयार होऊन पूर्ण शरीर तयार होतं. म्हणजे आंधळे पांगळे जन्म येतात ना, ह्या चुकीच्या मंत्र म्हटल्यामुळे जन्म येतात तुमच्या घराण्यामध्ये. तेव्हा मंत्र कसा म्हणायला महत्व आहे, लक्षात ठेवा. ओम भूम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. या 7 वेळावरती आपण जेव्हा म्हणू तेव्हा आपल्या शरीरामध्ये आपलं शरीर परिपूर्ण जन्माला येतं, शुक्राणू पूर्ण जन्माला येतो. आता मला सांगायला वेळ नाही,
पण सांगायचा मुद्दा असा आहे की पहिला सुरुवातीला कोणता छंद प्रगट झाला? जगती छंद. आला लक्षात? निशास्वर यांनी मानवाच्या ओंकाराच्या बिंदूमध्ये मेंदू तयार केला 36,000 केंद्राचा. त्याच्यानंतर डोळे कान नाक बिंदूमध्ये त्रिस्तूप छंद आहे व स्वर तयार झाला. डोळे नाक कान हे सगळं तयार केलं. त्याच्यानंतर पंक्ती छंद तयार झाला पंचम स्वराचा. त्याने घसा, नंतर घशातले मंत्र स्वरयंत्र हे सगळे तयार केले. नंतर पुढं अनाथ स्वर तयार झाला. अनाथ छंद तयार झाला. अनाथ छंद आणि नंतर ते छंद तयार झाला. बंधमा याने काय केलं? म्हणजे याने काय केलं छंदाने की आपलं छाती हात अशा अवयव निर्माण केले. नंतर पुढं मग अनुष्ठोप छंद गांधार स्वर प्रगट झाला. त्याने मग आपली बेंबी तयार केली, नाळ तयार केला, शरीर वाढायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग उष्णिक छंद वृषभ स्वर तयार झाला. हा या ठिकाणी मग तुमचं प्रजापती लिंग हे लिंग निर्माण झालं. नंतर मूलाधार चक्रा ठिकाणी माकड हाडाजवळ हा छंद निर्माण झाला. गाय त्यांनी छडाचा स्वर, मग त्यांनी खालच्या पायांचा भाग निर्माण केला. अशा दृष्टीने 7 छंद निर्माण झाले. तेव्हा हा मानव प्रगट झाला. म्हणून त्यांनी म्हणले सहस शीर्षा सहस्रापात मूर्त्या दशांगुळ. हा पवमान स्वामा जो आहे, हा जो परमात्मा आहे, यांनी सुरुवातीला आपलं एक मुखातून सहस्रमुख धारण केली. तो आदी नारायण आपल्या धर्माचा मूळ देव, जगाच्या धर्माचा मूळ देव हा सहस्र शीर्षा. मग याच्या हजारो शरीर आहे, त्याला हजारो तोंड आहेत. मग याच्यापासून हजारो धर्म निर्माण झाले, निर्णय पंथ निर्माण झाले. प्रत्येकात हा सहस्र. कोण दिसलं तुम्हाला? विष्णू झाला विष्णूपंथ तयार. कोण दिसलं? शंकर झाला शिवपंथ. हा कोण दिवस? देवी झाला शाक्ता पण झाला. हे कोण? तुला सूर्य म्हणजे सौर्य शंकर. हा कोण? मारुती झाला मारुतीचा पण तयार. हा कोण झालं? हा म्हणजे ऋषी दिसला म्हणजे ऋषी तयार. अशा दृष्टीने सगळे पंथ एका देवापासून तयार झालेले आहेत, कुठल्या निर्णय पंथ निर्माण झाले नाहीत. तर याचा आपण विचार केला पाहिजे. हा सत्कार्यकर्ता परमात्मा आहे. तर पुढं काय म्हटलंय बघा, तो पाण्यात मिसळला जातो. आता हा जो सोमरस आहे, हा जो परमात्मा आहे, रस बी आहे आणि देव पण आहे. हे कसं काय हो? रस आहे देव आहे, हे कसं काय? अहो पाणी आणि पाण्याचा बर्फ पण आहे. पाणी आणि पाण्याचा बर्फ पण आहे. हा सोमरस जो आहे ना, हा घट्ट झाला का त्याचा लगदा बनला. आता पाणी आहे, पाणी गोठलं का त्याचा बर्फ बनला, पण झाला देव पवमान सोमा. पुन्हा त्या पाण्याचं बर्फ झालं पाणी, झालं पाणी सोमरस. म्हणजे आता ह्या ऊसाचा रस जो आहे, ऊस जो आहे तो पवमान सोमा आहे. आणि ऊसाचा ऊसापासून रस निघाला तो सोमरस आहे. अतिशय प्रश्न आहे. तशा दृष्टीने हे देव एकच आहे, परमेश्वर. देव सोमरस बी होतो आणि पवमान सोमा देव बी होतो. हा जो देव आहे म्हणजे अणुरेणू परमाणूत येतोय, शून्य बी आहे आणि सगुण पण निर्गुण पण आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की बर्फाचं होतं पाणी, त्याला सोमरस. पाण्याचं होतो बर्फ, तो झाला सोम पवमान सोमादेव. तसं मानव जो आहे, मानवाचा बनतोय पाण्याचा बनतोय माणूस, झाला मानव. पुन्हा माणसाचं बनतंय पाणी, झाला तो सोम मानव पाणी. अशा दृष्टीने आपली रचना आहे. तर हा जो आपल्याला देवाचे संस्कार बरोबर आपल्याला आले का नाही पाहतो. आता तुम्हाला सांगायचा मुद्दा की समुद्र असतो, समुद्र. या समुद्रामध्ये कासव असतं. ते कासव काय करते, जवळजवळ 2000-3000 किलोमीटर मूळ समुद्रापासून बाहेर येते आणि ज्या ठिकाणी वाळू पद्धतशीर आहे त्या ठिकाणी अंडी घालते. अंडी घातल्यानंतर ती पुन्हा आपल्या 2000-3000 किलोमीटर दूर जाते. आणि 2000-3000 किलोमीटर दूर गेल्यानंतर काय होतं, 2000-3000 किलोमीटर दूर गेल्यानंतर काय होतं की ती पिल्लं त्या अंड्यातून बाहेर पडतात.
ते आपल्या आईची आठवण करतात. तिची आई 2000-3000 किलोमीटरवरून त्या पिलावरती आपल्या लहरी पाठवते. त्या लहरीमध्ये पुलं वाढतात. आता ते पिलू जन्माला यायच्या आधी ते वाळूच असतं. ते कोंबडी अंड्या बसलं त्यात पिलू तयार होत. पण इथं कोंबडी अंड्या इथं कासवे त्या अंड्यावर बसलीच नाही. ती पाण्यात 2000 किलोमीटर आहे. तर तिच्या ज्या लहरी आहेत शरीरातल्या दैवी शक्तीच्या, त्या अंड्यावर येऊन उभवतात आणि मग या अंड्यातून ती पिल्लं बाहेर पडतात. त्यांना जन्मताच ते ज्ञान असतं की आपल्या जगण्याकरता पाण्यात जायला पाहिजे. अशा दृष्टीने जो परमात्मा आहे तो प्रत्येक जीवाला स्वतंत्र बुद्धी, स्वतंत्र ज्ञान दिलेला आहे. जरी तुम्ही उद्या समजा गायीला सांगितलं नाही तू गाय आहेस, तर गाय सारखा पाला खाणार, नंतर कुत्र्यासारखं जगणार, माणसासारखं जगणार, नंतर सारखं जगणार. हे 84 लक्ष योनीमध्ये परमेश्वराने जे नियंत्रण करून ठेवले, त्या प्रत्येकाला बुद्धी आणि प्रत्येकाला समान न्याय दिलेला आहे. कोणाचा भेदभाव केला नाही. आता वडाचं बी वड आहे. ते वडाला सांगायचं वडा तू या बियामध्ये ये, वड त्या बियामध्ये आला, पुन्हा ते बी लावलं तसाच वड तयार होतो. हा सनातन धर्म आहे. म्हणजे याचा नाश कधीच होत नाही. आपला धर्म जो तो सनातन विश्व हिंदू धर्म आहे, याचं नाव आहे. आणि ह्या धर्माचा प्रमाण सगळ्या जगाने विचार करावा की तुम्ही जर समजा तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल तर गायत्री मंत्राचा पूर्ण मंत्र म्हणा, तेव्हा तुमचं मानवाचं जिवंतपणीच मानव देवरूप बनतो. ओम भूम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न हा मंत्र वाचायचा. मग तुमच्या घरी आंधळी पांगळी लुळी मुलं बाळं कधी जन्माला येणार नाहीत. शिवाय तुम्हाला कुठल्या प्रकारचा आजार होणार नाही. तुमचं आयुष्य भरपूर राहील. मग तुम्हाला सोमरस मिळेल. अशा दृष्टीने सोमरस प्यायल्यानंतर तुम्हाला शक्ती मिळेल. जर तुम्ही भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न हा मंत्र म्हटला तर तुमच्या घरात आंधळी पांगळी तुमची मनाप्रमाणे कामं कधीच होणार अर्धवट. तुम्ही हा मंत्र जपला आणि एका माणसाला उद्या भेटायचे तेव्हा उद्या या भेटायला तो भेटणारच नाही. कारण तुमचा मंत्र अर्धवट, तुमच्या लहरी अर्धवट त्याच्याच बरोबरपर्यंत गेले नाहीत. आणि तिसरी परिस्थिती आहे ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न हा निष्फळ. इथं काहीच होणार नाही. हा कार्यच करणार नाही, झोपून राहणार. मग फुगा असतो, ज्या फुग्यात हवा भरली तो हवेत जातो, म्हणजे सप्त व्यवहार त्याच्यामध्ये आहेत. ज्या फुग्यात पाणी भरतो जमिनीवर फिरतो आणि ते 3 व्यवहारते आहेत. आणि जो फुग्यामध्ये हवाच नाही तो जमिनीवर झोपला म्हणजे तो व्यवहारती रहित आहे, क्रियासहित रहित आहे. अशा दृष्टीने आपल्या शरीरामध्ये आपलं जीवन जे आहे ते सुरक्षित ठेवण्याकरता प्रत्येक जगातल्या प्रत्येक माणसाने हा गायत्री मंत्र जपला पाहिजे. ओम भूम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. प्रोचा टाइम संपत आलेला आहे. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम. ओ श्री रामलिंग महाराज की जय. गो नदी गंगा मैया की जय. अमृत मंथनेश्वर कल्किदत्त महाराज की जय. महापंचसागरेश्वरी माता की जय. शनीश्वर महाराज की जय. सर्व देव देवतां की जय. साधु संतन की जय. हरि ओम दत्त.